व्ही डी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री होत आहेत। काँग्रेसकडून व्ही डी सतीशन यांचं नाव जाहीर झालेलं आहे। केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UDF आघाडीने बहुमत मिळवल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। हे नाव जाहीर करण्यात बरेच दिवस गेले। निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत KC वेणुगोपाल, रमेश चेन्निथला यांची नावे आघाडीवर होती, पण धक्का देत सतीशन यांच्या नावावर एकमत झालं। शिवाजी काळे दिल्लीहून अधिक माहिती देतात। शिवाजी, काय राजकारण झालं दिल्लीमध्ये? सर, खरं तर KC वेणुगोपाल हे आमदारांचे नेते होते, व्ही डी सतीशन हे जनतेचे नेते होते। दिल्ली जेव्हा स्ट्रॉंग असते तेव्हा आमदारांच्या नेत्यांना किंवा ते दिल्लीचा माणूसही बसू शकतात, मात्र जनतेने ज्यांना प्रतिनिधित्व दिलं ते व्ही डी सतीशन 2021 पासून सातत्याने जनतेमध्ये गेले, ग्राउंडवरती काम केलं। जे डाव्यांचं सरकार होतं त्या डाव्याच्या सरकारचा फोलपणा उघड केला, याच्यासाठी कॅम्पेन राबवलं गेलं, ते व्ही डी सतीश होते। KC वेणुगोपाल हे स्ट्रॅटेजिक म्हणून दिल्लीत होते आणि अनेक आमदारांना ही भीती होती की हे राहुल गांधींच्या जवळचे आहेत आणि त्या भीतीने आपल्याला अनेक म्हणजे भविष्यात मंत्रीपद मिळणार नाही, आपण जर KC वेणुगोपाल यांचा विरोध केला तर सातत्याने जे निरीक्षक जात होते ते KC वेणुगोपाल यांचं नाव घेत होते। मात्र खऱ्या अर्थानं जमिनीवरती जनतेचे नेते होते ते व्ही डी सतीशन होते। ही बाब राहुल गांधी देखील जाणत होते, मात्र KC वेणुगोपाल यांना माहिती होतं की राहुल गांधींच्या कामाची स्टाईल काय आहे, निरीक्षकांनी जो अहवाल दिला जातो तो स्वीकारला जातो, त्याच्यानुसार मुख्यमंत्री बनतो। पण राहुल गांधी यांना जमिनीवरची स्थिती माहिती होती आणि व्ही डी सतीशन यांच्याबद्दल जनतेचं कौल काय होता हे त्यांना माहिती होतं। शिवाजी, एकूणच काँग्रेसने त्यांच्या राजकारणाचं एक अशाच प्रकारे स्टाईल दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे आता शेवटी देशभरामध्ये ज्या राज्यांमध्ये नवीन सत्तांतर अपेक्षित होतं ते आता पूर्ण झालेले। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।